नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि धा सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ MPSC गुरुवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे आरजे तनिषा आणि आजच्या या विशेष सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत भारताच्या इतिहासातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी. आजचा दिवस म्हणजे 27 जुलै, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा हा स्मृती दिन. त्यांच्या कार्याला आणि प्रेरणादायी विचारांना अभिवादन करत आज आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आढावा घेणार आहोत. चला तर मग या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास जाणून घेऊया. अउल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. त्यांचे वडील जैनुलाब्दीन हे साधे नावाडी होते आणि आई आशिअम्मा गृहिणी होत्या. अत्यंत साध्या आणि सामान्य कुटुंबातून आलेल्या कलाम यांनी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर भारताच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या बालपणात आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती. शिक्षणासाठी आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रे विकण्याचे कामही केले. मात्र परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाची आणि मोठे स्वप्ने पाहण्याची त्यांची इच्छा कधीही कमी झाली नाही. अब्दुल कलाम यांनी रामनाथपुरम येथील स्वाट्स हायर सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ्स कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयात पदवी घेतली. पुढे त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच आकाशात उडणाऱ्या विमानांविषयी त्यांना प्रचंड आकर्षण होते. विमानचालन आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रात काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. याच स्वप्नामुळे त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचा मार्ग निवडला आणि पुढे भारताच्या अंतराळ आणि संरक्षण क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये म्हणजेच DRDO मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोशी जोडले गेले. इस्रोमध्ये त्यांनी भारताच्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सॅटेलाइट लॉन्च व्हेकल 3 म्हणजेच SLV-3 या प्रकल्पाला मोठे यश मिळाले आणि 1980 मध्ये रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित करण्यात आला. या यशामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले. यानंतर अब्दुल कलाम यांनी पुन्हा DRDO मध्ये महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पृथ्वी, अग्नी, आकाश, त्रिशूल आणि नाग या क्षेपणास्त्रांच्या विकासाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये त्यांचे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत झाली. म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र त्यांचे कार्य केवळ क्षेपणास्त्र विकासापुरते मर्यादित नव्हते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून भारताला स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. 1998 मध्ये भारताने पोखरण येथे केलेल्या अणुचाचण्यांमध्येही डॉक्टर कलाम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या काळात त्यांनी भारताच्या वैज्ञानिक आणि संरक्षण क्षेत्रातील नेतृत्वामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानितही केले. 1981 मध्ये त्यांना पद्मभूषण, 1990 मध्ये पद्मविभूषण आणि 1997 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा हा सर्वोच्च गौरव होता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे भारताच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी.
2002 मध्ये ते भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि 2002 ते 2007 या कालावधीत त्यांनी राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा केली. ते एक शास्त्रज्ञ राष्ट्रपती म्हणून विशेष लोकप्रिय झाले. राष्ट्रपती भवनाचे दरवाजे त्यांनी विशेषतः विद्यार्थी आणि तरुणांसाठी खुले केले. देशाच्या भावी पिढीशी संवाद साधणे, त्यांच्या स्वप्नांना दिशा देणे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे त्यांच्या कार्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच ते पीपल्स प्रेसिडेंट म्हणजेच जनतेचे राष्ट्रपती म्हणूनही लोकप्रिय झाले. डॉक्टर कलाम यांचा तरुणांवर विशेष विश्वास होता. ते नेहमी म्हणत की देशाचे भविष्य हे तरुणांच्या हातात आहे. त्यांना वाटत होते की प्रत्येक विद्यार्थ्याने मोठे स्वप्न पाहिले पाहिजे, त्या स्वप्नासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे आणि अपयशाला घाबरता कामा नये. त्यांच्या विचारांमध्ये शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिर्मिती यांना विशेष महत्त्व होते. त्यांचा एक प्रसिद्ध विचार आहे, स्वप्न 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 आणि स्वप्न विचारांमध्ये बदलतात आणि विचार कृतीत रूपांतरित होतात. हा संदेश आजही लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो. डॉक्टर कलाम हे उत्तम लेखकही होते. विंग्स ऑफ फायर, इग्निटेड माइंड्स, इंडिया 2020, अ विजन फॉर द न्यू मिलेनियम, माय जर्नी आणि इंडोमेटेबल स्पिरिट यांसारख्या त्यांच्या पुस्तकांमधून त्यांचे विचार आणि जीवनदृष्टी आपल्याला समजते. विंग्स ऑफ फायर हे त्यांचे आत्मचरित्र विशेष लोकप्रिय आहे. या पुस्तकातून एका सामान्य कुटुंबातील मुलाने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा प्रवास केला याची प्रेरणादायी कहाणी समोर येते. विद्यार्थ्यांनी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या जीवनाचा आणि विचारांचा अभ्यास नक्कीच केला पाहिजे. डॉक्टर कलाम यांचे व्यक्तिमत्व अत्यंत साधे, नम्र आणि प्रेरणादायी होते. राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदावर कार्यरत असूनही त्यांचा साधेपणा आणि विद्यार्थ्यांशी असलेला जिव्हाळा कायम राहिला. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे, त्यांना स्वप्न पाहण्यास प्रेरित करणे आणि देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते ज्ञानदानाचे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य करत राहिले. आणि आता येतो त्यांच्या जीवनातील अत्यंत भावनिक आणि दुःखद दिवस. 27 जुलै 2015 रोजी डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे मेघालयातील शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी गेले होते. क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट अर्थ या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अशा प्रकारे 27 जुलै 2015 रोजी वयाच्या 83व्या वर्षी भारताने आपल्या एका महान शास्त्रज्ञाला, प्रेरणादायी राष्ट्रपतीला आणि लाखो विद्यार्थ्यांच्या लाडक्या मार्गदर्शकाला गमावले. डॉक्टर कलाम यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मोठी स्वप्ने पहा, ज्ञान मिळवा, कठोर परिश्रम करा आणि आपल्या स्वप्नांना राष्ट्राच्या प्रगतीशी जोडा. एक सामान्य मुलगा आपल्या मेहनतीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर देशाचा सर्वोच्च नागरिक होऊ शकतो, हे डॉक्टर कलाम यांच्या जीवनाने सिद्ध केले. म्हणूनच त्यांचे जीवन केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, तर भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनेही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवूया. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 2002 ते 2007 असा होता. ते मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी इस्रो आणि DRDO या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. 1997 मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे निधन 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथे झाले आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 15 ऑक्टोबर हा दिवस भारतात वर्ल्ड स्टुडंट्स डे म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आज 27 जुलै या स्मृती दिनानिमित्त आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मनपूर्वक अभिवादन करूया. मित्रांनो, तुम्हाला आमचे व्यक्तिविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.